सेकंड पार्ट काय त्याचा को जनरेशन आणि ट्राय जनरेशन आहे, तर तो आपण त्याच्या पुढच्या पार्टला घेणार आहे. याच्यानंतर हे याचे टॉपिक्स आहे काय काय कव्हर करायची, त्याच्यापैकी आपण इंट्रोडक्शन सुरू केलेलं आहे, वेस्ट हीट रिकव्हरी इंट्रोडक्शन. तर वेस्ट हीट रिकव्हरी म्हणजे काय आपण मागच्या वेळेस बघितलं. वेस्ट हीट म्हणजे कोणती हीट, फ्युएलचं कंबशन होताना, डंप करताना किंवा केमिकल रिएक्शन होताना. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, आयसी इंजिन, त्यानंतर गॅस टर्बाईन, बरोबर आहे की नाही. तर आयसी इंजिन मध्ये, बॉयलर मध्ये जी काही हीट प्रोड्यूस होते ती हीट पूर्णच्या पूर्ण युटिलायझेशन वर्क डन मध्ये होत नाही, बरोबर आहे. त्याच्यामधली काही हीट वेस्ट जाते अँड दॅट इज कॉल्ड एज वेस्ट हीट, ते आपण मागच्या वेळेस पाहिले. सो वेस्ट हीट जर आपण वापरली तर आपल्याला क्वालिटी ऑफ हीट जास्त मिळते आणि त्याची काय मिळते, व्हॅल्यू जास्त मिळते इन्स्टेड ऑफ कॉस्ट. ठीक आहे, हे झालं होतं. त्यानंतर वेस्ट हीट मे बी एक्स्ट्रॅक्टेड, कुठून कुठून, सोर्सेस कोणते कोणते, बरोबर आहे. वेस्ट हीटचे सोर्सेस कुठले कुठले हे पण पाहिले होते आपण. हॉट फ्ल्यू गॅसेस फ्रॉम डिझेल जनरेटर मधून हीट प्रोड्यूस होते, ती वेस्ट जाते. कुलिंग टॉवर मधून, कुलिंग प्रोसेस आहे, हॉट फ्ल्यू गॅसेस ऑफ चिमनी आणि एक्झॉस्ट स्टीम फ्रॉम एअर कंडिशनिंग युनिट. तर हे मागच्या वेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की एवढे सगळ्या सोर्सेस मधून हीट कशी तयार होते आणि ती वेस्ट कशी जाते ऍटमॉस्फिअरला. ओके, आपण एक एक्झाम्पल पण पाहिलं होतं. विदाउट हीट रिकव्हरी जर आपण बॉयलर घेतला, सो हिअर इथं काय होतं, हे जे हॉट फ्ल्यू गॅसेस टू ऍटमॉस्फिअर आहे हे नियर अराउंड 750 डिग्री सेल्सिअस एवढे हीट आपण काय करतो, ऍटमॉस्फिअरला वेस्ट घालतो, बरोबर आहे की नाही. तर ती हीट आपण काय करू शकतो, रिकव्हर करू शकतो. मग आपण पुढच्या याच्यामध्ये आणखीन कुठं एक ऑप्शन आहे, तर हा जो पुढचा आहे कुलिंग वॉटर, याचं हॉट वॉटर, ऍक्च्युली तर हॉट वॉटर आउट आहे, बरोबर आहे. हा हॉट वॉटर आउट जो आहे, हे हॉट वॉटर आउट, इथं हॉट वॉटर आउट जातं म्हणजे काय जातं, हीट ऍटमॉस्फिअरला वेस्ट जाते, आहे की नाही. तर ती हीट सुद्धा आपण रिकव्हर करू शकतो. तर स्टीम पॉवर प्लांट विथ हीट रिकव्हरी हे 3 डिव्हाइस वापरलेले. इकॉनॉमायझर फीड वॉटरला हीट करण्यासाठी, सुपर हिटर ड्राय सॅच्युरेटेड स्टीम जी बॉयलर मध्ये तयार होते त्याला सुपर हिट करण्यासाठी, आणि एअर प्री हीटर जो आहे तो ऍटमॉस्फेरिक कोल्ड एअर जो आहे त्या कोल्ड एअरला हॉट करण्यासाठी वापरली जाते. ओके, सो दिस इज वेस्ट हीट रिकव्हरी इन स्टीम पॉवर प्लांट किंवा बॉयलर. ओके, वेस्ट हीट रिकव्हरी बॉयलर याला म्हणतात. तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये, एक्सप्लेन हीट वेस्ट हीट रिकव्हरी बॉयलर, तर त्याच्यामध्ये हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. हे ऑलरेडी झालेलं आहे तुमचं तसं पण. नेक्स्ट हे पण बघितलं आपण की कुठले कुठले ते सोर्सेस आहेत आणि त्या सोर्सेस मध्ये क्वालिटी ऑफ हीट कशी आहे. तर फ्ल्यू गॅसेस मधली जी हीट आहे ती हायर क्वालिटी ऑफ हीट हायर आहे का लो ग्रेड आहे. लो ग्रेड हीट म्हणजे काय, आपण त्याच्यापासून कमी एनर्जी मिळते, कमी हीट मिळते, त्याला आपण काय म्हणतो, लो ग्रेड हीट म्हणतो. आणि ज्याच्यापासून आपल्याला हायर एनर्जी मिळते किंवा टेम्परेचर डिफरन्स जिथं जास्त असतो आणि ती युटिलायझेशन आपण जास्त करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, हाय ग्रेड हीट म्हणतो. ओके, तर याचे आपण सोर्सेस बघितलेले, वेपर स्ट्रीम आहे, रेडियंट आणि कन्व्हेक्टिव्ह हीट लॉस्ट, कुलिंग वॉटर, डिस्पोजल ऑफ चिल्ड वॉटर, याच्यामध्ये कशा कशा हे आहेत, हा तुम्हाला चार्ट मी तसं नंतर PDF करून पाठवेलच. ओके, माझ्या मते इथपर्यंत आपण आलो होतो की क्लासिफिकेशन ऑफ द हीट रिकव्हरी सिस्टीम बेस्ड ऑन टेम्परेचर रेंजेस. तर टेम्परेचर रेंज जे आहे, टेम्परेचर रेंज साधारणतः 650 डिग्री सेल्सिअस जे आहे, 650 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर कुठली 650 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर कुठली हीट बाहेर पडत असेल आणि ती जर आपण रिकव्हर करू शकत असू तर त्या हीटला काय म्हणतात, किंवा त्या हीट रिकव्हरीला काय म्हणतात, हाय टेम्परेचर हीट रिकव्हरी म्हणतात. ओके, काय म्हणतात त्याला, हाय टेम्परेचर हीट रिकव्हरी म्हणतात. कधी साधारणतः अप्रॉक्सिमेटली 650 डिग्री सेल्सिअस. यानंतर मीडियम रिकव्हरी म्हणजे, मीडियम टेम्परेचर रिकव्हरी म्हणजे काय, 250 साधारण टू
650 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत जर असेल तर त्याला मीडियम टेम्परेचर हीट रिकव्हरी म्हणतात. आणि फायनली लो टेम्परेचर हीट रिकव्हरी म्हणजे लेस दॅन 250 डिग्री सेल्सिअस. ओके, याला काय म्हणतात? लो टेम्परेचर हीट रिकव्हरी म्हणतात. आता आपण या रेंजेस पण तशा केलेल्या. आपण तुम्हाला मी सांगितलं होतं की समजा बॉयलरचं एक्झाम्पल जर घेतलं तर बॉयलरच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, इनिशियली बॉयलरमध्ये काय होतं की पहिलं सुपर हिटर आहे. सुपर हिटर मध्ये सगळ्यात जास्त जे 750 डिग्री सेल्सिअसचे हॉट फ्लू गॅसेस पहिले जातात फॉर एक्झाम्पल. तर मग ही कोणती रिकव्हरी झाली की हाय टेम्परेचर रिकव्हरी झाली. ओके, त्यानंतर त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी येतं, साधारणतः 500 डिग्री सेल्सिअस पर्यंत येतं. सो दॅट इज इकॉनॉमायझर. इकॉनॉमायझर मध्ये फीड वॉटर आपण हीट करतो. सो विच टाइप ऑफ हीट रिकव्हरी? दॅट इज मीडियम टेम्परेचर हीट रिकव्हरी. आणि थर्ड इज लो, म्हणजे साधारणतः 150 डिग्री सेल्सिअस 200 डिग्री सेल्सिअसच्या आसपास येतं. म्हणजे त्या आपण एअर हीट करतो, त्याला एअर प्री हिटर, तो लो टेम्परेचर मध्ये येतो. असं आपण बॉयलर मध्ये जे आपण मगाशी पाहिलं ते सुद्धा आपण क्लासिफाय करू शकतो. ओके, सो दिस इज द क्लासिफिकेशन. आता याचे काही एक्झाम्पल आहेत, ते हे पाठ करायची गरज नाहीये. एखाद दुसरं एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे कुठले हाय टेम्परेचर हीट रिकव्हरी म्हणजे बघा तुम्ही 650 डिग्री सेल्सिअसच्या वरती मी जे म्हणलो तुम्हाला, तर 1370 डिग्री सेल्सिअस 1650 डिग्री सेल्सिअस वगैरे एवढी मोठी रेंज त्याची आहे. मग त्याच्यामध्ये डिव्हाइसेस कुठले कुठले येतात बघा. निकेल रिफायनिंग फर्नेस. आता हे रिफायनिंग म्हणजे कोणती प्रोसेस असती? मेटल बघा तुम्ही, मेटल असेल किंवा जे ओर असतात, ओर म्हणजे खाणीमध्ये काय सापडतं? समजा आता फ्युएल आहे किंवा मेटल हे कुठं सापडतं आपल्याला? मेटल ओर असतात, जमिनीच्या खाली खाणी असतात. काही ठराविक फॉर एक्झाम्पल पेट्रोलियम वगैरे ऑइल ऑइल जे आहेत किंवा क्रूड ऑइल आहे, या क्रूड ऑइलचे ओर कुठं सापडतात? तर सौदीमध्ये किंवा US मध्ये इकडं आहेत. त्याला पेट्रोलियम किंवा क्रूड ऑइल जसं रिफायनिंग केलं जातं. रिफायनिंग म्हणजे काय? ते क्रूड फॉर्म मध्ये असतं, म्हणजे ते डायरेक्टली आपण वापरू शकत नाही. त्याच्यामध्ये अनेक असे इन्ग्रेडियंट्स असतात, घटक असतात जे आपण वापरू शकत नाही डायरेक्टली. मग त्यांना आपल्याला युजेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी काही त्याच्यावर प्रोसेस केली जाते त्याला रिफायनिंग म्हणतात. त्याच पद्धतीने जे काही मेटल आहेत, आता निकेल हा जो आहे माहिती, हा अलॉइंग इलेमेंट आहे. माझ्या मते मटेरियल मध्ये तुम्ही शिकले असाल, निकेल किंवा क्रोमियम हे कधी वापरतात? हे अलॉय म्हणून वापरतात स्टीलमध्ये. जेव्हा निकेल आणि क्रोमियम अलॉय वापरतात तेव्हा त्याला स्टेनलेस स्टील म्हणतात. तर निकेल काय करावं लागतं? रिफायनिंग करावं लागतो. आणि त्याच्यासाठी टेम्परेचर, ठीक आहे त्या डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, पण त्याच्यासाठी टेम्परेचर रेंज किती लागतं? मिनिमम टेम्परेचर 1370 डिग्री आणि मॅक्सिमम लागत नाही, टेम्परेचर त्याच्यापेक्षा जास्त लागतं. पण वेस्ट जाणारी हीट जी आहे ती किती टेम्परेचरनी बाहेर पडती? साधारण एवढी रेंज असते त्याची. एक्झॅक्ट 1650 ते 1650लाच बाहेर नाही पडणार ना, कमी जास्त होईल त्याचं टेम्परेचर. तर किती कमी होतं? अप टू 1370 डिग्री सेल्सिअस अँड अप टू 1650 डिग्री सेल्सिअस एवढ्या मोठ्या टेम्परेचरची हीट वेस्ट जाते. ओके, सो दॅट हीट कॅन बी कन्व्हर्टेड. कुठं कन्वर्ट करू शकतो आपण? तीच हीट एखाद्या समजा बॉयलर आहे, त्या बॉयलर मध्ये सुपर हिटेड स्टीम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सुद्धा ही हीट आपण वापरू शकतो. बरोबर. सो दॅट इज कॉल्ड एज हीट रिकव्हरी. याच्यामध्ये फक्त काय लक्षात घ्या की याच्यामध्ये एक्झाम्पल निकेल रिफायनिंग आहे, अल्युमिनियम रिफायनिंग आहे, झिंक रिफायनिंग आहे, कॉपर रिफायनिंग आहे, स्टील हिटिंग आहे. म्हणजे मॅक्सिमम काय आहे बघा, मेटल रिफायनिंग प्रोसेसेस ज्या आहेत त्या सगळ्या कशामध्ये येतात? ते हाय टेम्परेचर हीट रिकव्हरी मध्ये येतात ते. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? तर हाय टेम्परेचर रिकव्हरी मध्ये ओपन हेल्थ फर्नेस असेल, सिमेंट की ड्राय प्रोसेस असेल, ग्लास मेल्टिंग सरफेस आहे, हायड्रोजन प्लांट आहे. ओके,
मॅक्सिमम काय आहे मेटलच्या हीट रिकव्हरी, मेटलच्या रिफायनिंग प्रोसेस हाय टेम्परेचरमध्ये. नेक्स्ट वन इज ए मीडियम टेम्परेचर हीट रिकव्हरी. आता मीडियम टेम्परेचरमध्ये स्टीम बॉयलरचा एक्झॉस्ट, गॅस टर्बाईनचा एक्झॉस्ट, सगळी हीट रिकव्हरी झाल्यानंतर साधारणतः 230 to 480 डिग्री सेल्सिअस पर्यंत एवढे टेम्परेचर बाहेर पडतात. गॅस टर्बाईन जेवढे काही पॉवर प्लांट आहेत, स्टीम पॉवर प्लांट आहे, गॅस पॉवर प्लांट आहे, त्या पॉवर प्लांटचे जे आउटपुट आहे किंवा जे काही एक्झॉस्ट आहे ते एक्झॉस्ट कशामध्ये येतात, मीडियम टेम्परेचर हीट रिकव्हरी मध्ये येतात. सो फ्रॉम 230 to 650 एवढी त्याची रेंज आहे. 230 डिग्री सेल्सिअस टू 650 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याची रेंज जाऊ शकते. तर आता बघा इथं स्टीम बॉयलरचा एक्झॉस्ट आहे. आता हे विथ किंवा विदाऊट ऍक्सेसरीज असू शकतं, म्हणजे सुपर हिटर सहित किंवा सुपर हिटर व्यतिरिक्त सुद्धा असू शकतं. तर तुम्ही म्हणाल की तुम्ही तर मग अशी स्टीम बॉयलरचा 750 सांगितला होता. स्टीम बॉयलरची खूप रेंज आहेत, आपल्याला माहिती आहे. हाय प्रेशर बॉयलर आहे, क्रिटिकल सुपर क्रिटिकल बॉयलर आहे किंवा सब क्रिटिकल बॉयलर आहे, अशा भरपूर मोठ्या रेंज आहे. तर त्या रेंजनुसार त्याचे टेम्परेचर जे आहे एक्झॉस्ट स्टीमचं तर ते व्हॅरी होऊ शकतं, बरोबर. तर हे व्हॅरी होताना साधारणतः नॉर्मल रेंज जी आहे त्याची ती 230 ते 480 डिग्री सेल्सिअस एवढं काय होतं ते व्हॅरी होतं. मग 230 डिग्री सेल्सिअस जर एक्झॉस्ट मध्ये हीट वाया जात असेल सो दॅट हीट कॅन बी रिकवर्ड. आपण ते ऑलरेडी बघितलेले आहे की स्टीम बॉयलरची जी वेस्ट जाणारी हीट आहे ती आपण कशी रिकवर करतो. गॅस टर्बाईन एक्झॉस्ट. आता गॅस टर्बाईन आपण ओपन सायकल क्लोज सायकल गॅस टर्बाईन बघितलं. तर ओपन सायकल गॅस टर्बाईन मध्ये जी काही हीट आपल्याला मिळालेली त्या आपण टर्बाईनला दिली आहे, टर्बाईन हीट दिल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन वर्क डन मध्ये झालंय आणि जी उरलेली हीट आहे ती आपण ऍटमॉस्फिअरला सोडून देतो. सो दॅट इज अ वेस्ट हीट. आणि ती परत रिकव्हर कशी करू शकतो आपण, किंवा ती कशाला प्रोसेस हिटिंग म्हणून एक ऍप्लिकेशन याचं. तुम्ही आता आपण ऑलरेडी को जनरेशन मध्ये या गोष्टी बघणार आहोत, त्याचं ऍप्लिकेशन बघणारच आहे. पण तुम्ही जर ऍक्वा मध्ये गेले किंवा सगळ्यात सोपं एक्झाम्पल को जनरेशनचं एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो. शुगर फॅक्टरीमध्ये जो काही बॉयलर आहे तो बॉयलर 2 पर्पज साठी वापरला जातो, माहिती तुम्हाला. 2 पर्पज साठी वापरला जातो. त्याच्यापासून तयार होणारी जी स्टीम आहे ती 2 पर्पज साठी वापरली जाते. पहिला पर्पज कोणता आहे तर पहिला, आता त्याच्यामध्ये परत ते पुढे को जनरेशन मध्ये आपल्याला माहित परत 2 टाईप आहे त्याचे. म्हणजे त्याचा प्रायमरी मोटिव्ह काय आणि सेकंडरी मोटिव्ह काय. काही बॉयलर जे आहे, आता तो बॉयलर जो आहे तो ऍक्च्युली शुगर मॅन्युफॅक्चरिंग, बरोबर आहे, शुगर तयार करणे, शुगर मेकिंग मॅन्युफॅक्चरिंग नाही सॉरी शुगर मेकिंग साठी आपण पाहिलेलं आहे. तो बॉयलर त्या प्रोसेससाठी वापरला, तो प्रायमरी त्याचा. आणि सेकंडरी जो काही आहे म्हणजे वेस्ट जाणारी हीट, शुगर बनवायला जी काही हीट लागते त्याच्यामधून उरलेली हीट जी आहे ती हीट स्टीम टर्बाईन साठी स्टीम तयार करणे किंवा स्टीम टर्बाईन रोटेट करण्यासाठी वापरली जाते. आणि त्याचं को जनरेशन म्हणून त्याचा इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. हा पण सेकंडरी प्लॅन. आता तो खूप वाढवला आहे आणि त्याच्यासाठी सेपरेट बॉयलर आणले. पण आधी काय होता तो, अजून सुद्धा त्याला को जनरेशन प्लांटच म्हणतात. को जनरेशन का म्हणतात, कारण त्याच्यातून वेस्ट हीट रिकव्हर करून तीच हीट वापरली गेलेली. ओके, सो दॅट इज हाऊ इट इज डन. गॅस टर्बाईनचा एक्झॉस्ट, स्टीम बॉयलरचा एक्झॉस्ट, जी काही वेस्ट जाणारी हीट आहे ती आपण प्रोसेस, याच्या उलट सुद्धा होतं. काही याच्यामध्ये काय होतं, राजहंस ऍक्वामध्ये वगैरे जर पाहिलं तुम्ही, त्याच्यामध्ये काय होतं बघा, जी काही तयार झालेली स्टीम आहे ना, समजा एखादी स्टीम इलेक्ट्रिसिटीसाठी वापरली प्रायमरी मोटिव्ह म्हणजे स्टीम पॉवर प्लांटसाठी, आणि ती जी उरलेली स्टीम आहे ती समजा एखाद्या फूड प्रॉडक्टला हीट देण्यासाठी वापरली.
सो दॅट इज ऑल्सो कोजनरेशन. तर अशा प्रकारे हे जे आहे, तर बघा याच्यामध्ये काय काय, रेसिप्रोकेटिंग इंजिन, ड्राईंग, बेकिंग, कॅटॅलिटिक क्रॅकर्स, एनेलिंग फर्नेस. पण मॅक्सिमम काय याच्यामध्ये पॉवर प्लांट, इंजिन किंवा गॅस टर्बाईन किंवा स्टीम टर्बाईन, हे पॉवर प्लांट जे आहेत, पॉवर प्लांट मधून वेस्ट जाणारी हीट ही साधारणतः मीडियम टेम्परेचर हीट रिकव्हरी मध्ये वापरली जाते. ओके. नेक्स्ट, लो टेम्परेचर हीट रिकव्हरी. आता लो टेम्परेचर हीट रिकव्हरी जर बघितलं तर मॅक्सिमम 230, म्हणजे मॅक्सिमम आपण रेंज बघितली होती की बिलो 250 डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस आपल्याला वेस्ट हीट मिळते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, लो टेम्परेचर हीट रिकव्हरी असं म्हणतो. आता याच्यात काय होतं की ज्या ज्या प्रोसेस आहेत, प्रोसेस कुठल्या, हीट ट्रान्सफर प्रोसेस, या ज्या आहेत त्या हीट ट्रान्सफर प्रोसेसमध्ये जी वेस्ट जाणारी हीट आहे ती याच्यामध्ये येते. फॉर एक्झाम्पल स्टीम कंडेन्सेशन, आपण पॉवर प्लांट मध्ये बघितलंय. स्टीम पॉवर प्लांट मध्ये एकदा हीट आपल्याला बॉयलर मधून मिळते जी आपण मीडियम मध्ये बघितली ती हीट, आणि कुलिंग वॉटर मधून कंडेन्सरच्या जाणारी हीट, दॅट इज प्रोसेस स्टीम कंडेन्सेट. सो इट इज टेम्परेचर ऑफ 55 to 88 डिग्री सेल्सिअस, सो विच इज ए लो ग्रेड हीट, लो टेम्परेचर हीट रिकव्हरी. कुलिंग वॉटर फ्रॉम फर्नेस डोअर. कुलिंग याच्यात मॅक्सिमम तुम्ही जर बघितलं तर कुलिंग वॉटर दिसतं. का बरं? कारण कुलिंग वॉटर हे कशासाठी वापरतात, कुलिंग वॉटर ही जी तयार झालेली हीट आहे, आता फॉर एक्झाम्पल इंजिन आहे, इंजिन मध्ये रेडिएटर हा इलेमेंट असतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ रेडिएटर इन इंजिन? टू कूल द इंजिन, बरोबर. व्हॉट इज द नेसेसिटी टू कूल द इंजिन? का करावं लागते? कारण जर इंजिन जर कूल केलं नाही तर त्याचं टेम्परेचर वाढत राहील. ते वाढत राहिल्यामुळं पिस्टनचं एक्सपान्शन होईल. एक्सपान्शन झाल्यानंतर काय काय विअर वगैरे काय, ओके, पुढचे सगळे प्रॉब्लेम त्याच्यापासून होतील. त्याच्यानंतर ऑइलची विस्कोसिटी वाढेल, इंजिन ब्लॉक होऊ शकतं, अनेक त्याच्या पुढं हे आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे, तर इंजिनचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं आवश्यक आहे. आणि ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला कुलिंग वॉटर द्यावं लागतं. तर कुलंट ज्या वेळेस जातं त्याच्यापाशी, तर कुलंट काय करतं, इंजिनची हीट ऍब्सॉर्ब करतं. ओके. आणि इंजिनची हीट जी ऍब्सॉर्ब केली तर ती हीट पुन्हा समोर येऊन त्याच्यावरती आपला जो नॅचरल एअर जो आहे, नॅचरल एअर त्याच्यावरती स्ट्राईक होतो आणि त्या नॅचरल एअरने पुन्हा ते कुलंट किंवा ते वॉटर जे आहे ते कूल होतं. हे जे आहे ही कुलंटची प्रोसेस आहे. तर याच्यामध्ये काय होतं की जी हीट आपल्याला मिळते फायनली कुलंट मधून, इंजिनची हीट रिकव्हर करून आलेलं असतं किंवा आणखीन कशाची हीट रिकव्हर करून आलेलं असतं. सो दॅट इज ए लो ग्रेड हीट. ठीक आहे. इंजेक्शन मोल्डिंग मशीन. तर इंजेक्शन मोल्डिंग मशीन मधून जे काही कुलंट निघतं ते कुलंट 32 ते 32 to 88 डिग्री सेल्सिअस एनेलिंग फर्नेस मधून बाहेर निघणार. आता एनेलिंग हीट ट्रीटमेंट आहे. हीट ट्रीटमेंट म्हणजे काय, टेम्परेचर त्याचं वाढत जातं. तुम्हाला माहिती आहे एनेलिंग कशासाठी करतात. एनेलिंग ही प्रोसेस काय की जे कुठल्याही कॉम्पोनंट मध्ये ज्या स्ट्रेसेस आलेले असतात, इंटरनल स्ट्रेसेस, त्या रिलीव्ह करायच्या आहेत. त्यासाठी काय केलं जातं, एनेलिंग ही हीट ट्रीटमेंट वापरली जाते. एक त्याचं साधं एक्झाम्पल जर सांगायचं ठरलं एनेलिंग हीट ट्रीटमेंटचं, तर एनेलिंग सारखं तर नॉर्मल आपण बघा एखाद्याची काय म्हणतो आपण, एखाद्याचे हातपाय जर आखडले तर त्याला शेकायला सांगतात. शेकल्यानंतर काय होतं, बरोबर आहे, त्याला रिलीफ वाटतो, टेम्पररी रिलीफ वाटतो. सो तोच जो प्रकार आहे तो एनेलिंगचा आहे. त्याच्यामध्ये जे काही स्ट्रेसेस तयार झालेले आहे, इंटरनल स्ट्रेसेस, ज्यांनी काही कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे तर ते कॉन्ट्रॅक्शन दूर होऊ शकतं एनेलिंग. ओके. तो त्या ज्या प्रोसेस आहे, एअर कॉम्प्रेसर, पंप, आयसी इंजिन. आता आयसी इंजिन इथं पण आलेलं आहे, डिपेंडिंग आहे. 2 स्ट्रोक इंजिन असेल तर हीट कमी प्रोड्यूस होईल, आणि 4 स्ट्रोक इंजिन असेल, 4 व्हीलरचं इंजिन असेल, डिझेल इंजिन असेल तर त्यातल्या त्यात ट्रकच्या इंजिन मधून निघणारी हीट
आणि टू व्हीलरच्या इंजिन मधून निघणारी हीट ही काही सारखीच नसणार आहे. त्याच्यामुळं काही इंजिन हे लो टेम्परेचर हीट रिकव्हरीमध्ये जातात आणि काही इंजिन कुठे जाऊ शकतात, मीडियम टेम्परेचर हीट रिकव्हरीमध्ये. तर मॅक्सिमम काय आहे इथं प्रोसेस, इंडस्ट्रीयल प्रोसेस ज्या आहे ज्याच्यापासून निघणारे कुलंट, इंडस्ट्रीयल प्रोसेस आणि कुलंट याच्यामधून मिळणारी हीट रिकव्हरी आहे, ही हीट रिकव्हरी आपल्याला लो टेम्परेचर हीट रिकव्हरीमध्ये मिळते. ओके, याच्यामध्ये काय आवश्यक आहे, तुम्हाला एक 2 ते 3 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे विथ टेम्परेचर रेंज, ते तुम्हाला एक्झाम्पल म्हणून विचारले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट आता टाईप ऑफ कमर्शियल इक्विपमेंट. तर वेस्ट हीट रिकव्हरीसाठी कुठले कुठले साधारणतः इक्विपमेंट वापरले जातात हे आपल्याला याच्यामध्ये पुढच्या याच्यात बघायचंय. तर कुठले कुठले इक्विपमेंट आहे, so फर्स्ट टाइप ऑफ इक्विपमेंट इज रिकपरेटर्स. साधारणतः त्याच्यामध्ये मेन तसे बरेच टाईप आपल्याला सांगता येतील, पण जे महत्वाचे 2 टाईप आहे हे रिकपरेटर्स आणि रिजनरेटर्स. तुम्ही बऱ्याच ठिकाणी रिजनरेटर हा शब्द रिजनरेशन किंवा रिजनरेटर हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. रिकपरेटर म्हणजे काय पहिलं, किंवा दोघांमध्ये फरक काय. रिकपरेटर इट इज अ टाइप ऑफ हीट एक्सचेंजर. काय तो हीट एक्सचेंजर आहे. आता हीट एक्सचेंजर म्हणजे काय असतं, हीट एक्सचेंजर मध्ये म्हणजे विच मे बी ए मिक्स्ड फ्लो और डायरेक्ट मिक्सिंग और इनडायरेक्ट मिक्सिंग, दोन्ही पण असू शकतात. डायरेक्ट मिक्सिंग म्हणजे काय, डायरेक्ट मिक्सिंग म्हणजे जेट कंडेन्सर. जेट कंडेन्सर मध्ये काय होतं, इकडून स्टीम येते, इथून वॉटर येतं, स्टीम आणि वॉटर दोन्ही पण मिक्स होतात. त्याच्यामध्ये काय होतं, त्यांची हीट एक्सचेंज होते. स्टीमचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं, वॉटर थोडंसं हीट होतं. सो कोल्ड वॉटर आणि स्टीम याचं कन्व्हर्जन फायनली कशात होतं, हॉट वॉटर मध्ये होतं, दोन्हींचं मिक्सचर. हे झालं जेट कंडेन्सरचं एक्झाम्पल. आणि सरफेस कंडेन्सर म्हणजे काय, सरफेस कंडेन्सर म्हणजे एक असा पाईप आहे ज्या पाईपामधून स्टीम फ्लो होतीये किंवा वॉटर फ्लो, स्टीम फ्लो होतीये, आणि याच्यावरती काय केलं जातं, वॉटर शॉवर केलं जातं, जेणेकरून ती स्टीम काय होईल, कूल होईल आणि स्टीमचं फायनली वॉटरमध्ये कन्व्हर्जन होईल. तर याच्यामध्ये मिक्सिंग होत नाही या हीट एक्सचेंजरमध्ये. दॅट इज कॉल्ड एज इनडायरेक्ट हीट एक्सचेंजर. तर हे दोन्ही पण या रिकपरेटर मध्ये येतात. रिकपरेटर इट इज अ स्पेशल पर्पज काउंटर फ्लो. काउंटर फ्लो याचा अर्थ काय, की समजा स्टीम किंवा हॉट फ्लू गॅसेस असे फ्लो होत असतील, तर स्टीम त्याच्या अपोजिट डायरेक्शनला फ्लो होते. तुम्ही काउंटर फ्लो आणि पॅरलल फ्लो हीट एक्सचेंजर मागच्या वर्षी बघितलेले. तर याच्यामध्ये काय फरक असतो, डिफरन्स दोघांमध्ये. तर काउंटर फ्लो मध्ये दोन्ही फ्लुइडची डायरेक्शन वेगवेगळी असते, अपोजिट असते. अपोजिट असल्यामुळं काय काय होतं त्याला, की हा जो पूर्ण कॉन्टॅक्ट आहे सरफेस कॉन्टॅक्ट हा जास्त मिळतो. ओके, सरफेस कॉन्टॅक्ट काय मिळतो, जास्त मिळतो इन केस ऑफ counter flow heat exchanger. So it is a counter flow heat exchanger positioned with the supply of exhaust air stream of air handling system or in the exhaust gas of industrial process. म्हणजे एक्झॉस्ट एअर जो आहे तो हीट करण्यासाठी किंवा एक्झॉस्ट गॅस कूल करण्यासाठी, इन ऑर्डर टू रिकवर वेस्ट हीट. मेन काय हीट एक्सचेंजर आहे जे हीट रिकव्हरीसाठी वापरलं जातं. दोन्हीमध्ये काय असतं, एक वॉल असते हीट ट्रान्सफर वॉल, फक्त दोन्ही एक हॉट फ्लुइड असतं. ते हॉट फ्लुइड कोणतंही असू शकतं, हॉट गॅसेस आणि एअर असू शकतो, हॉट गॅसेस आणि वॉटर असू शकतं, हॉट गॅसेस आणि स्टीम असू शकते, किंवा स्टीम आणि वॉटर असू शकतं. जे एका पाईप मधून हॉट वॉटर फ्लो होतं, दुसऱ्या पाईप मधून कोल्ड फ्लुइड फ्लो होतं, आणि त्यांची हीट एक्सचेंज होते फॉर द पर्पज ऑफ रिकव्हरिंग द हीट.
दॅट इज कॉल्ड ॲज रिकपरेटर. ओके, ते म्हणजे रिकपरेटर आहे. तर आता हा जो एक ही डायग्राम दाखवली 3D डायग्राम, ही तुम्हाला रिकपरेटरचा वर्किंग प्रिन्सिपल दाखवते. काय त्याच्यामध्ये इनलेट एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फिरिक एअर ज्याच्यामध्ये काय होतात एंटर होतात आणि ॲटमॉस्फिरिक एअरचं टेम्परेचर कमी असणार आहे आणि एक्झॉस्ट गॅस तुम्ही जर बघितलं इथं जर बघितलं याच्यामध्ये ट्यूब सेक्शन आहे, तर या ट्यूब मधून ॲटमॉस्फिरिक एअर पास होतात आणि ते ट्यूबच्या आतून फ्लो होतात. ते या ट्यूब दिसतात ते बघा इथे, या ट्यूब मधून ते फ्लो होतात आणि याच्या क्रॉस फ्लो, याच्या क्रॉस मध्ये या ट्यूबच्या वरून काय फ्लो होत असतं एक्झॉस्ट गॅसेस फ्रॉम प्रोसेस, म्हणजे जे एक्झॉस्ट गॅसेस आहे ज्याची टेम्परेचर जास्त आहे आणि जे आपल्याला एअरला हीट करण्यासाठी वापरायचे ही त्याच्या वरून फ्लो होतात. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ रिकपरेटर. आता टाइप्स ऑफ रिकपरेटर, व्हॉट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ रिकपरेटर्स. तर कन्व्हेक्टिव्ह रिकपरेटर आहे, त्यानंतर मेटॅलिकलाच रेडिएशन रिकपरेटर असं पण म्हणलं जातं, हायब्रिड रिकपरेटर, सिरॅमिक रिकपरेटर, सेल्फ रिकपरेटिव्ह बर्नर्स, असे 5 टाईप आहेत रिकपरेटरचे. सो वन बाय वन आपण बघू. कन्व्हेक्टिव्ह रिकपरेटर म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, जे आपण आतापर्यंत हीट एक्सचेंजर बघितलेले. सो शेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजर और शेल अँड ट्यूब कंडेन्सर आपण तुम्ही त्याला म्हणू शकता. कंडेन्सर इज ऑल्सो ए वन ऑफ द टाइप ऑफ हीट एक्सचेंजर. कंडेन्सर सुद्धा हीट एक्सचेंजरच आहे. तर कंडेन्सर असेल किंवा काय असेल, ज्याच्यामध्ये काय होतं बघा, हा फर्स्ट एक्झाम्पल, याच्यात बघा काय होतं, हॉट फ्ल्यू गॅसेस इन, हॉट फ्ल्यू गॅसेस या पाईप मधून, जे तुम्हाला पिंक कलरचे पाईप दिसतात ते, या पाईप मधून हॉट फ्ल्यू गॅसेस फ्लो होतात वरच्या साईडला. आता कोल्ड कंबशन एअर जो आहे या पाईपांच्या वरून फ्लो होतो, हे बघा ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे. तर कोल्ड कंबशन एअर आल्यानंतर या पाईपातल्या हॉट गॅसेसची हीट घेणार आणि इथून बाहेर पडणार. हॉट फ्ल्यू गॅसेस हीट देणार आणि कोल्ड फ्ल्यू गॅसेस आउट पडणार. सो दिस इज हाऊ हीट रिकव्हरी इज डन, वेस्ट हीट रिकव्हरी. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिसते, शेल अँड ट्यूब आहे. तर एक शेलच्या मधून काय 2 लिक्विड पास होतात, ट्यूब मधून एक लिक्विड पास होतं. त्याच्यातून ट्यूब मधून पास होणार जो आहे तो गॅस आहे, गॅस ट्यूब मध्ये पास होतो आणि इथून तो कोल्ड गॅस बाहेर पडतो. का बरं कोल्ड होतो, तर इथून काय होतं बघा, कोल्ड फ्लुइड या पद्धतीने ट्यूब वरून पास होतं आणि इथून हॉट फ्लुइड बनून बाहेर पडतं. तर ही काय झाली, वेस्ट हीटची रिकव्हरी झाली. सो ट्रान्सफर जी आहे, हीट ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ कन्व्हेक्शन होते. काय होतंय, कन्व्हेक्शन होते. सो दिस इज कॉल्ड अ कन्व्हेक्टिव्ह रिकपरेटर्स. सेकंड वन, मेटॅलिक और रेडिएटर रिकपरेटर. इकडे ही ज्याची स्केमॅटिक दाखवली आहे, इकडे त्याचा एक फोटो दाखवलेला आहे. स्केमॅटिक मध्ये आपल्याला दिसतं की जे काही गॅस इनलेट आहे, हे गॅस इनलेट कुठं सुरू झाले, आता याच्यात 2 वेगवेगळे कलर, 3-4 कलर दिसतात. ते वरचा येतो याच्यामध्ये येलो, ऑरेंज आणि रेड मध्ये दाखवलेला आहे. तर याचा सिग्निफिकन्स काय आहे, तर रेड जिथं दाखवलेला आहे ना, रेड म्हणजे जिथं हॉट फ्ल्यू गॅसेस जस्ट त्याच्या खाली तयार होतात, ते म्हणजे कुठं ऍक्च्युअल फर्नेसचा जो कलर आहे ना तो रेड दाखवलेला आहे. त्याच्या थोडस वरती जिथं प्रॉपरली जाळ्या बसतात आपण म्हणतो त्याला, तो म्हणजे ऑरेंज कलर आहे. आणि जिथं वरती जो काही येलो कलर दिसतोय, तो येलो कलर म्हणजे कशासाठी दाखवलाय, जिथं फक्त त्याची हीट पोहोचते, ते ऍक्च्युअल तिथं जाळ पोहोचू शकत नाही. सो जेव्हा आपण जाळाला डायरेक्ट एक्सपोज होतो, जाळात हात घालतो, तर कुठली हीट ट्रान्सफर होते, रेडिएशन हीट ट्रान्सफर होते. आणि जाळाच्या वरती हात धरल्यानंतर तिथपर्यंत फक्त ते हॉट फ्ल्यू गॅसेस पोहोचतात, जाळाचे जाळ पोहोचत नाही, तरी सुद्धा गरम लागतं आपल्याला. तर ती कोणती ट्रान्सफर आहे, कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन कधी होतं, ज्या वेळेस एअर
त्याच्यावरून पास होतो हीट सोर्स मधून आणि एअर त्याची हीट घेऊन आपल्याला हीट देतो. दॅट इज कॉल्ड एज कन्व्हेक्शन. आणि रेडिएशन म्हणजे डायरेक्ट आपण सोर्सच हीट देतो आपल्याला. सूर्याच्या उन्हामध्ये आपण जर उभं राहिलो तर उन्हामधून मिळणारी हीट आपल्या म्हणजे काय रेडिएशन हीट ट्रान्सफर आहे. आणि आतमध्ये बसून सुद्धा उन्हाच्या झळ्या लागतात आपल्याला, एअरमुळे लागतात. सो दॅट इज कन्व्हेक्शन. सो दिस इज ए मेटॅलिक ऑर रेडिएशन रिकपरेटर. आता रेडिएशन जर डायरेक्ट एक्सपोज करायचं असेल तर त्याचं मटेरियल, त्याची हीट जी आहे रिकव्हरी ती जास्त मिळणार आहे आपल्याला, कारण रेडिएशननी टेम्परेचर जास्त मिळतं. सो त्या टाईपचं मटेरियल त्याला वापरावं लागतं. किती अबोव 1400 फॅरेनहाइट और 760 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हाय टेम्परेचर हीट रिकव्हरीसाठी हा मेटॅलिक और रेडिएशन रिकपरेटर वापरला जातो. रेंज बघा त्याची, हाय टेम्परेचर युजली. ओके. नेक्स्ट इज अ हायब्रिड रिकपरेटर. आता हायब्रिड म्हणजे काय? फॉर मॅक्सिमम इफेक्टिव्हनेस ऑफ हीट ट्रान्सफर हायब्रिड रिकपरेटर्स आर यूज. हायब्रिड म्हणजे काय? रेडिएशन पण आहे आणि कन्व्हेक्शन पण आहे. तर आपण हे सुद्धा सुपर हिटरच्या ऍप्लिकेशन मध्ये बघितलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल तर बघा, व्हेलॉक्स बॉयलर किंवा माझ्या मते लोएफ्लर बॉयलर, हे दोन का तीन टाईपचे बॉयलर आहेत. त्याच्यामध्ये हॉट फ्लू गॅसेस जिथून ऍक्च्युअल प्रोड्यूस होतात तिथं रेडिएशन सेक्शन आहे. रेडिएशन मध्ये ही ट्रान्सफर होते. म्हणजे हा जो एअर आहे, जो एअर डायरेक्टली जाळामध्ये जाऊन आलेला आहे, थोडक्यात आपल्याला साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर त्याच्यामध्ये काय होतं, रेडिएशन ही ट्रान्सफर होते. आणि त्याच्यानंतर हॉट फ्लू गॅसेसच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यात काय होते, कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर होते. सो ज्या रिकपरेटरमध्ये किंवा ज्या हीट एक्सचेंजरमध्ये कन्व्हेक्शन आणि रेडिएशन प्रोसेसमुळे, दोन्ही प्रोसेसमुळे काय होतं, हीट ट्रान्सफर. दिसती स्क्रीन तुम्हाला? ओके. सो दिस इज ए हायब्रिड रिकपरेटर. त्याच्यामध्ये रेडिएशन आणि कन्व्हेक्टिव्ह दोन्ही पण मिक्स मध्ये वापरले जातात इन ऑर्डर टू मॅक्सिमाइज द इफेक्टिव्हनेस किंवा मॅक्सिमम हीट रिकव्हरीसाठी. नेक्स्ट इज ए सिरॅमिक रिकपरेटर. आता सिरॅमिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सिरॅमिक मटेरियल वापरलेलं आहे. व्हॉट इज सिरॅमिक मटेरियल? सिरॅमिक इज ए कंपोजिट मटेरियल. तुम्ही आता बघितले की बऱ्याचशा ऍप्लिकेशन मध्ये, इव्हन ऑटोमोबाईल्सच्या याच्यामध्ये सुद्धा जिथं जिथं स्टील्स किंवा आणखीन काही असे मटेरियल वापरत होते त्याच्या जागेवर आता कंपोजिट मटेरियल वापरायला लागलेले. का बरं? कंपोजिट मटेरियलचे 2-3 ऍडव्हान्टेजेस असतात ओव्हर रेग्युलर मटेरियल. काय काय ऍडव्हान्टेज असतात? सगळ्यात पहिले ऍडव्हान्टेज आहे की जे टेम्परेचर, त्याची रेंज खूप चांगली असते. हे जर तुम्ही बघितलं तर याची टेम्परेचर रेंज बघा 870 to 980 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मेटल रिकपरेटर मध्ये तर 760 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात होता, आता याच्यामध्ये तो 870 to 980 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातोय. सो दिस इज द ऍडव्हान्टेजेस बाय युझिंग सिरॅमिक रिकपरेटर. त्याची टेम्परेचर रेंज खूप जास्त असते. कॉम्पोजिट मटेरियल जो आहे त्याचा ऍडव्हान्टेजेस तोच आहे की त्याचं काय, टेम्परेचर रेंज त्याची खूप जास्त आहे. तर हा सिरॅमिक रिकपरेटर. तर आता याच्यामध्ये बघा, मेटलमध्ये जॉईनिंग करताना सिरॅमिक जे आहे जनरली ते फॉर्मिंग किंवा आणखी मोल्डिंग किंवा या प्रोसेसनी ते काय जॉईन केलेले असतात. तर ज्यावेळेस तुम्ही मेटल वापरतात, मेटल जे आहे ते एकमेकांना जॉईन करण्यासाठी वेल्डिंग वगैरे प्रोसेस वापरावी लागते. सो वेल्डिंग प्रोसेस जेव्हा वापरतो त्यावेळेस तिथं लिकेज किंवा काहीतरी राहतच. सो याच्यामध्ये लिकेज राहत नाही किंवा कमी राहतं खूप सिरॅमिक वापरल्यानंतर. आणि रिक्वायर्स हाय मेंटेन. एक डिसएडव्हान्टेज आहे की एअर लिकेज नाही ठेवायचं आहे, त्याच्यामुळे पोटेन्शियल रिस्क जी की कसली रिस्क आपल्याला लिकेज होऊ द्यायचं नाहीये, ही जी पोटेन्शियल रिस्क आहे तर ते मेंटेन करून ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हाय मेंटेनन्स ठेवावं लागतं सिरॅमिकसाठी. ओके. सो दिस इज अ सिरॅमिक रिकपरेटर. याचं वर्किंग विचारणार नाही तुम्हाला. वर्किंग तुम्हाला क्वेश्चन काय येईल रिकपरेटरवरचा, व्हॉट आर रिकपरेटर, व्हॉट आर इट्स व्हेरियस टाइप्स अँड एक्सप्लेन एनी वन रिकपरेटर विथ नीड स्केच, अशा पद्धतीने असू शकतं जर तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर झाला तर. हे की नाही? तर नेक्स्ट सेल्फ रिकपरेटिव्ह बर्नर्स. आता सेल्फ रिकपरेटिव्ह बर्नर्स म्हणजे काय?
बघा, इंटिग्रेटेड विथ बर्नर इटसेल्फ. आतापर्यंत आपण जे काही हीट एक्सचेंजर वगैरे बघितले त्याच्यामध्ये काय होतं, कुठून तरी हॉट फ्ल्यू गॅसेस तयार होऊन त्याच्यामध्ये येतात आणि मग ते दुसऱ्या कुठल्या तरी फ्लुइडला त्याची हीट देतात. पण याच्यामध्ये काय असतं, बर्नरच त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. बर्नर म्हणजे काय, जिथं ऍक्च्युली हीट किंवा काय तयार होते, तयार होते म्हणण्यापेक्षा कशातून तरी कन्वर्ट होते, हीट कंबशन होतं किंवा काय होतं. तसंच ते बर्नर, ही जी बर्नर आहे, ऍक्च्युअल फोटो त्याचा हा इथं दाखवलेला आहे की याच्यामध्ये इथून काय होतं बघा, इथं हीट तयार झाल्यामुळं हा जो पोर्शन याचा हा हीट झालेला असतो आणि याच्यातून वॉटर किंवा एअर पास केला, कोल्ड एअर, तर वरती येताना त्याचा हॉट एअर मध्ये कन्व्हर्जन होऊन येतं. दिस इज कॉल्ड एज सेल्फ रिकपरेटिव्ह बर्नर. सेल्फ रिकपरेटिव्ह याचा अर्थ काय, स्वतःमध्ये त्याचं इंटिग्रेटेड आहे बर्नर, दुसरीकडून हीट घेण्याची गरज नाहीये. देर इज नो नीड टू हॅव हॉट एअर पायपिंग फ्रॉम द रिकपरेटर. पायपिंगची गरज नाहीये. सो रिझल्टिंग इन सबस्टॅन्शियल कॉस्ट ऍडव्हान्टेज. कॉस्ट ऍडव्हान्टेज मिळतो, पाईप जो हीट पाईप आहे तो कमी होतो. लोअर हीट ट्रान्सफर रेट और हीट ट्रान्सफर इफिशियन्सी. लोअर हीट ट्रान्सफर रेट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पोर्टेबल डिव्हाइस आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर रेंजची पण त्याला लिमिटेशन आहे आणि इफिशियन्सी सुद्धा त्याची कमी आहे. ओके, तर हे झाले रिकपरेटरचे टाईप. फ्युएल सेव्हिंग आर लिमिटेड आहे, फ्युएल जास्त काही सेव्ह होत नाही. ओके, नेक्स्ट वन इज ए रिजनरेटर. आता रिजनरेटर्स म्हणजे काय सगळ्यात पहिले ते लक्षात घ्या. इन ए रिजनरेटर हीट फ्रॉम, एक लक्षात घ्या, रिजनरेटर आणि रिकपरेटर हे दोन्ही पण हीट एक्सचेंजरच आहेत. ओके, पण फक्त त्याच्या वर्किंग प्रिन्सिपल मध्ये नॉमिनल डिफरन्स आहे. नॉमिनल डिफरन्स म्हणजे काय, रिकपरेटर मध्ये काय होत होतं बघा, रिकपरेटर मध्ये काय व्हायचं की ज्या वेळेस हे दोन वेगवेगळे पाईप आहे, या पाईप मधून हॉट फ्ल्यू गॅसेस फ्लो होतात, ते इकडून एअर फ्लो होतोय, याची हीट काय झाली इकडे गेली, दॅट इज रिकपरेटर. आता रिजनरेटर मध्ये काय होतं, रिजनरेटर मध्ये जी वॉल असते, एक वॉल आहे समजा, एक मिनिट, एक वॉल आहे ज्याच्यामध्ये हॉट फ्ल्यू गॅसेस फ्लो होतात, हे हॉट फ्ल्यू गॅसेस या वॉलला हीट करतात, इथं त्याची हीट देतात आणि पुढं लो टेम्परेचरचे हीट गॅसेस बाहेर पडतात. आता याच्यानंतर परत याच्यावरून एअर पास होतो. आता तिथं हॉट फ्ल्यू गॅसेस राहिलेले असतील किंवा नसतील, पण त्या वॉलने त्याचं काय केलेलं आहे, हीट स्टोअर करून ठेवलेली आहे. स्टोअर केलेली हीट कशाला देतात, ते हॉट एअरला देतात. सो 3 फेज मध्ये काम चालतं रिजनरेटर मध्ये, 3 फेज मध्ये. कोणत्या कोणत्या, फर्स्ट स्टोअर्ड इन ए थर्मल मास. सो हीट फ्रॉम द प्रायमरी मीडियम, प्रायमरी मीडियम मे बी हॉट फ्ल्यू गॅसेस, ते काय करतात, ते सेकंड थर्मल मास मध्ये हीट स्टोअर करून ठेवतात अँड लॅटर ड्युरिंग द नेक्स्ट सायकल रिजनरेटेड फ्रॉम दॅट मास सेकंडरी मीडियम. सेकंडरी मीडियम जो आहे एअर, त्याला परत रिजनरेट, काय रिजनरेट करतात, हीट एनर्जी. आलं लक्षात. सो दिस इज, दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज रिजनरेटर. म्हणजे एकदा लॉस झालेली एनर्जी ते त्या थर्मल मास मधून पुन्हा काय करतात, रिजनरेट करतात. काम तेच आहे, एका फ्लुइड मधलं हीट दुसऱ्या फ्लुइडला ट्रान्सफर करायची, फंक्शन तेच आहे, फक्त वर्किंग प्रिन्सिपल थोडासा डिफरंट आहे. याचं एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर तुम्ही मागच्या थर्मल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे, रिजनरेटिव्ह फीड हिटिंग और ब्लीडिंग ऑफ स्टीम. ही डायग्राम तुम्हाला लक्षात आलेली असेल. तर इथं कदाचित 2 टर्बाईनच्या ऐवजी एकच टर्बाईन तुम्हाला दाखवलेला असेल. तर टर्बाईन मधून एका सेक्शन मधून काय केलं जातं, स्टीम जी आहे, समजा 100% स्टीम आहे, त्या 100% स्टीम पैकी 25% और 20% स्टीम जी आहे ही इकडे काढली जाते आणि उरलेली 80% ही टर्बाईनला रोटेट करण्यासाठी वापरली जाते. ओके,
तर आता ही जी स्टीम आहे, ही स्टीम कशासाठी वापरली जाते, तर फीड वॉटरमधून जाणार जे फीड पंपमधून जाणार वॉटर आहे त्याला हीट करून. आता त्याला हीट केल्यामुळं काय होतं, की बॉयलरला हीट देण्याची गरज कमी पडते, म्हणजेच इफिशियन्सी काय होते, वाढते. ओके, सो अशा पद्धतीने आपण त्याची इफिशियन्सी कशामुळे वाढवतो, तर ऑलरेडी जी स्टीम तयार झालेली आहे त्याच्यातून काही स्टीम ड्रेन ऑफ करतो. तुम्ही हे पण असलेलं असेल, ड्रेन ऑफ द स्टीम फ्रॉम सर्टन सेक्शन ऑफ ए स्टीम टर्बाइन इन ऑर्डर टू preheat the feed water going to the boiler is called as regenerative feed heating. सो त्याच्यासाठी वापरला जाणारा फीड वॉटर हीटर किंवा इतर जो काही हीट एक्सचेंजर आहे, सो दॅट इज रिजनरेटर. ओके, हा आहे रिजनरेटर. नेक्स्ट, हीट स्टोरेज कॅपेबिलिटी. हा, आता हीट स्टोरेज कॅपेबिलिटी त्याच्यामध्ये असते किंवा असायला पाहिजे असते. नेक्स्ट, हा एक रिजनरेटरचं एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये या वॉलचं अशा पद्धतीने ऑपरेशन होतं. वॉल ओपन और क्लोज, वॉल क्लोज. ही क्लोज वॉल आहे, ही ओपन वॉल आहे, ही हॉट पिरियड आहे, हा कोल्ड पिरियड आहे. समजा त्याच्यामध्ये कशासाठी वापरला जातो हा, तर गॅसची हीट रिकवर करण्यासाठी. ओके, हिटेड गॅस आणि कोल्ड गॅस. तर कशा पद्धतीने ते वर्किंग होतं, हे हॉट गॅस इन होतो, इथून जातो, हा काय दिसतोय, एक हॉट पिरियड दिसतोय. कोल्ड गॅस तिथून काय मिळतो आपल्याला, कोल्ड सेक्शन मधून गेल्यानंतर गॅस काय होणार आहे, कोल्ड होणार आहे, आणि हॉट मधून गेल्यानंतर काय होणार आहे, हिटेड होणार आहे. या पद्धतीने त्याचं काम चालतं. आणि हे जे बर्नर आहेत हे काय करतात, हीट स्टोअर करून ठेवतात. ओके, सो दॅट इज ए एक्झाम्पल ऑफ रिजनरेटर. पुढचा टाईप आहे रिजनरेटर नंतर हीट व्हील्स. हीट व्हील्स आर ऑल्सो टाईप ऑफ हीट रिजनरेटर्स आपण म्हणू शकतो. हीट व्हील्स किंवा त्याला थर्मल व्हील म्हणतात किंवा रोटरी हीट एक्सचेंजर सुद्धा म्हणतात. काय होतं याच्यामध्ये, त्याचा सगळ्यात छान एक्झाम्पल म्हणजे एक्झॉस्ट फॅन, जो तुम्ही कॅड लॅब मध्ये पाहिला आहे, किचन मध्ये बघितला असेल. तर तो काय करतो, आतमधली हीट जी आहे ती बाहेर टाकतो. ओके, सो ती जी हीट आहे ती आता ती खूप लो ग्रेड हीट झाली, पण त्या टाईपचे जे डिव्हाइसेस आहे ते सुद्धा आपण यूज करू शकतो. बघा, आउटडोर एअर सप्लाय एअर आणि रिटर्न एअर जो आहे तो एक्झॉस्ट एअर जातो. एक्झॉस्ट फॅन म्हणतात त्याला. बघा, सो दिस टाईप ऑफ फॅन आर ऑल्सो ए टाईप ऑफ रिजनरेटर. ऍप्लिकेशन 350 डिग्री सेल्सिअस पर्यंत देईलच, प्रत्येक वेळेस असं नाही, पण त्याच्यापर्यंत वापरू शकतो. हीट पाईप हीट एक्सचेंजर. तर हा डबल पाईप हीट एक्सचेंजर जो आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज हीट पाईप हीट एक्सचेंजर. तर हा सुद्धा वेस्ट हीट रिकव्हरीसाठी वापरला जातो. पाईप इन पाईप म्हणतात त्याला किंवा डबल पाईप पण म्हणतात. आतमधल्या पाईपमधून एक फ्लुइड पास होतं आणि त्याच्या अपोजिट साईडला दुसरं फ्लुइड पास होतं, त्याच्यामध्ये हीट एक्सचेंज होते. आता जास्त काही एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही याच्यात. ऍब्सॉर्बिंग अँड ट्रान्सफरिंग हीट, सो नो मुव्हिंग पार्ट्स, देअरफॉर मिनिमम मेंटेनन्स. हाच त्याचाच फोटो आहे. ऍक्च्युअल मध्ये कसं दिसतो, कोल्ड एअर याच्यातून जातो, इथून बाहेर पडतो, हॉट एअर इकडून जातो, इथून बाहेर पडतो, आणि याच्यामध्ये त्याची हीट एक्सचेंज होते. ऍप्लिकेशन कुठं कुठं वापरतात, स्पेस हिटिंग मध्ये वापरतात. हीटर्स जे रूम हीटर्स, स्पेस हीटर्स त्याच्यामध्ये वापरतात. प्रोसेस टू प्रोसेस आणि HVAC. HVAC एअर कंडिशनिंगचा आहे, त्याच्यामध्ये एअर कंडिशनिंग साठी सुद्धा अशा टाईपचे हीट एक्सचेंजर वापरले जातात. नेक्स्ट इथे इकॉनॉमायझर. इकॉनॉमायझर तुम्हाला माहिती आहे कशासाठी वापरतात, तर हे जे फीड वॉटर आहे, इथून फीड वॉटर टँक आहे, फीड वॉटर इथून या इकॉनॉमायझर मधून पास होतं. हे इकॉनॉमायझरचं हीट एक्सचेंजर आहे. इथे काय होतं, बॉयलर मधून निघणारे हॉट फ्लू गॅसेस याला हीट करतात आणि ते हॉट फीड वॉटर बॉयलरला देतात, जेणेकरून त्याची इफिशियन्सी वाढते. 1% ऑफ फ्युएल सेव्हिंग इफ 60 डिग्री सेल्सिअस राईज ऑफ फीड वॉटर टेम्परेचर
थ्रू इकॉनॉमायझर. 60 डिग्री सेल्सिअसनी जर फीड वॉटर हिटरचं टेम्परेचर वाढलं तर 1% आहे. त्या पटीने मोजत चालायचं. 120 झालं तर 2% कॉस्ट होईल असं. 200% राईज इन एअर टेम्परेचर थ्रू एअर प्री हिटर. एअर प्री हिटरनी काय होतं, 200 डिग्री सेल्सिअसची टेम्परेचरची राईज होते. आपण ते मग अशी बघितलेलंच आहे की त्याचं एअर साधारणतः 250 to 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत होतो. ओके. सो फायनली व्हॉट इज द नीड ऑफ वेस्ट हीट रिकव्हरी. काय नीड आहे किंवा काय त्याचे दोन्ही आपण सांगू शकतो की व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस. सॉरी ॲडव्हान्टेज आहे. फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे डायरेक्ट इफेक्ट ऑन द इफिशियन्सी. आता इन केस ऑफ बॉयलर तुम्ही बघितले, आउटपुट वाढतं, इनपुट कमी होतं, सो ऑटोमॅटिकली इफिशियन्सी वाढते. सो डायरेक्ट इफेक्ट ऑन द इफिशियन्सी. नेक्स्ट वन इज द रिडक्शन इन द युटिलिटी कन्झम्पशन कॉस्ट अँड प्रोसेस कॉस्ट. साहजिक आहे की काय होतं, युटिलिटी कन्झम्पशन कॉस्ट अँड प्रोसेस कॉस्ट. जर तुम्ही प्रोसेस कॉस्ट वगैरे, फ्युएल कमी लागतंय, लक्षात घ्या. हीट कमी होणार म्हणजे काय, फ्युएल कमी लागलं. फ्युएल कमी लागलं याचा अर्थ काय होणार, कॉस्ट आणि प्रोसेस कॉस्ट ऑटोमॅटिकली वाचणार आहे. रिडक्शन इन पोल्युशन. पोल्युशन मध्ये कमी होतं. एक्झॉस्ट गॅसेस, काही आपल्याला कोजनरेशनचे असे प्लांट आहेत की ज्याच्यामध्ये CO2चं इमिशन सुद्धा कमी होऊन जातं. टेम्परेचर कमी झालं तर NOx कमी होतो. सो ऑटोमॅटिकली देर इज ए रिडक्शन इन पोल्युशन. रिडक्शन इन इक्विपमेंट साइजेस. लेस इनपुट लेस फ्युएल म्हणजे लेस इनपुट इक्विपमेंटची साईज, सो ते कमी लागतं. रिडक्शन इन ऑक्झिलरी एनर्जी कन्झम्पशन. ऑक्झिलरी एनर्जीचं कन्झम्पशन आहे ते पण कमी लागतं. फॉर एक्झाम्पल फॅन आहे किंवा काय, जर FD फॅन, ID फॅन हे जे आहे, फोर्स ड्राफ्ट फॅन वगैरे, ते कशासाठी लागतात तर मॅक्सिमम जे आहे तुमचं जास्तीत जास्त प्रेशर डिफरन्स तयार करण्यासाठी. पण ऑलरेडी आपण जर ते स्टीम जी काय म्हणतो आपण त्याला, जे एक्झॉस्ट गॅसेस जे ते हीट करत करत आपण वापरले जातो, तर बाहेर निघणारे जे आहेत त्याचं प्रेशर कमी होऊन जातं. सो आतमध्ये येणारे आणि बाहेर जाणारे याच्यामधला प्रेशर डिफरन्स कमी झाला. प्रेशर डिफरन्स कमी झाला म्हणजे आपल्याला काय लागतं, कमी प्रेशर तयार करणारा ID आणि FD फॅन लागतो. सो रिडक्शन इन ऑक्झिलरी एनर्जी कन्झम्पशन. कमी आला म्हणजे त्याचं एनर्जी कन्झम्पशन काय होणार, कमी होणार आहे. नेक्स्ट, टू मेक ह्यूज सेव्हिंग अँड अर्न हाय प्रॉफिट. या सगळ्यांचा इम्प्लिकेशन्स काय होणार आहे, मॅक्सिमम प्रॉफिटमध्ये होणार आहे. ओके. तर